येशूचे रूपांतर। एक दिवस येशूने आपल्या 3 शिष्याले पत्रस, याकोब आणि योहानले सोबत घेऊन प्रार्थना करण्यासाठी एका उंच पहाडावर गेले। जेव्हा येशू प्रार्थना करत होता तेव्हा त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याचे कपडे उजिळासारखे पांढरे झाले, जसे पृथ्वीवर कोणाले पण एवढे पांढरे शुभ्र काढता आले नसते। तेव्हा मोशे आणि एलिया भविष्यवक्ता प्रगट झाले। हे माणसे या पृथ्वीवर शेकडो वर्षापूर्वी होऊन गेले होती। त्याने येशू संग त्याच्या मरणाबद्दल बोलत होते, जे येरुशलेम शहरात घडणार होते। जेव्हा मोशे आणि एलिया येशूच्या सोबत गोष्ट करत होते तेव्हा पत्रसने येशूले म्हटलं, आमच्यासाठी अति असणे चांगले आहे। आम्ही 3 मंडप बनवतो, एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलियासाठी। पण पत्रसले समजलं नव्हतं की आपण काय बोलत आहोत। जेव्हा पत्रस बोलत होता तेव्हा एक चमकदार ढग खाली येऊन त्याच्यावर आला। तेव्हा त्यानं ढगातून एक आवाजाले ऐकले, ते असे की हा माझा आवडता पोरगा, ज्याच्यावर मी प्रेम करतो, मी याच्यावर खूप खुश आहे, त्याची ऐका। तेव्हा ते 3ही शिष्य भेले आणि जमिनीवर खाली पडले। तेव्हा येशूने त्याइले स्पर्श करून म्हटलं, भेऊ नका, चला उठा। जेव्हा त्याईनं चौभोवताल पाहिलं तेव्हा त्याइले फक्त येशूच दिसला होता। येशू आणि ते 3 शिष्य पहाडावरून खाली उतरले। तेव्हा येशूने त्याइले म्हटलं, अति जे झाले त्याच्या बाऱ्यात कोणाले पण काही सांगू नका। मी लवकर मरून जाणार आणि मग परत जिवंत होणार, त्यानंतर तुम्ही लोकायले सांगू शकता।